नमस्कार मैत्रिणींनो, मी छाया काकडे छाया सुपर किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज काय आपण रेसिपी करत नाहीये किंवा आपली मानसी रेसिपी करत नाही, तर आज त्यांनी बघा रात्रीचे वाजलेले आहेत 11:15। तर 11:15 वाजता त्यांनी मला जे काही सरप्राईज आलेलं आहे ते सरप्राईज मला खोलायला सांगितलं, कारण ते ऑनलाईन बुकिंग आहे आणि मग ते काही फॉल्ट वगैरे असेल तर रिटर्न करावा लागतो असं मला सांगितलं आणि त्याच्यामुळे मी आता ते खोलत आहे आणि ते पाहत आहे। तर माझ्याबरोबर तुम्ही पहा। तर चला आता आपण ते बॉक्स खोलूया। चला तर आता आपण हे गिफ्ट ओपन करूया। आता तुम्ही म्हणाल हे गिफ्ट कोणी आणलं, तर मी ते नंतर सांगेल तुम्हाला। काय आता तुमच्यासाठी सरप्राईज आहे, माझ्यासाठी नाही। तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला कळेल की हे गिफ्ट कोणी आणलं। बापरे, मला ते अच्छा परीसाठी आहे। ते मी शूट करते आणि ते परी तुझा मोबाईल लागतो। बघा परी सुद्धा आता शूट करायला लागलेली आहे। तिला म्हटलं तू रिबिन काप, तू चालू कर, ओपन कर। ती म्हणते ना मी शूट करते। बापरे परी, तुझ्या बर्थडेचं गिफ्ट खोलताना पण मला जेवढा त्रास झाला ना तेवढाच आता त्रास होतो। खोलतच नाहीये, काय करू बरं? ये ना मला मदत कर, हेल्प कर। ताकदच नाही आजीकडे, नाही उचलत आहे आणि खरंच नाही उचलणार, एवढंच ते हेवी पण आहे। अरे देवा, हा उचल उचल। अरे बाप रे, खरंच रे। आणि इकडनं हा झालं एकदाच ओपन। तर आपलं आता हे एक बॉक्स झालं, आता हे दुसरं बॉक्स आहे। आता आपण ते ओपन करूया। मला वाटतं हे अमेझॉनचं आहे का? अच्छा तुझ्या बाजूकडे आहे। अमेझॉनचं पॅकिंग जे असतं ना खरंच छान असतं, एकदम डबल टिबल पॅकिंग करून ते वस्तू पाठवतात। आणि फोटो काढ, व्हिडिओ कर आणि सांग आपली आजी, आमची आजी। ओके, हे पहा 2 बॉक्स होते आणि त्यानंतर आतमध्येही हे असं पुठ्ठ्यांनी पॅकिंग केलेलं आहे की जेणेकरून जे पाठवले ते व्यवस्थित राहील। शिवाय हे बबलचं हे सगळं पॅकिंग आहे। हे बघा, खरंच खूप हेवी आहे, हेवी आहे। थांब थांब थांब, तू थांब। नो नो नो, जेव्हा बोलवलं तेव्हा तू आली नाहीस। वाव, हे बघा किती मस्त आहे, दिल खुश हो गया। ॲग्रो कंपनीचं आहे हे, खूप छान आहे आणि मला खूप आवडलंय। मोठी मोठी भांडी आहेत आणि हेवी आहेत आणि झाकण म्हणजे हे काचेचं आहे, तेही खूप वजनी आहे। तर खूप छान आहे, म्हणजे खरंच दिल खुश हो गया। आणि आता कोणी दिलं हा तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर आपण ऑनलाईन जे बुकिंग करतो ना, तर ते किती दिवसांनी येईल, लवकर येईल का, की जेव्हा ज्या तारखेला हवे त्या तारखेपर्यंत येईल का, की त्यानंतर येईल, तर ही भीती असते। म्हणून हे आधीच बुक केलं होतं मुलींनी। आणि हे गिफ्ट आहे ते मिस्टरांकडून आहे मला, तर मला तर खूप आवडलं आणि खूप छान आहे।
आणि मला असंच हवं होतं, कारण माझी जी जुनी भांडी जी आहेत ना, तर थोडं मधी हे झालंय, सफेद झाले आहेत, किंवा ह्या मुलींच्या हातून घासताना तार वगैरे लागल्यामुळे थोडं त्याचं कोटिंग गेलेलं आहे. तर मला नवीन भांडी पाहिजे होती, हे माझं नेहमीच चालू होतं. आणि ते लक्षात ठेवूनच ह्या लोकांनी एकमेकाशी विचार करून मग हे ऑर्डर केलं. आणि आज हे आल्यानंतर मला सरप्राईज मिळालेलं आहे. तर खूप छान सरप्राईज आहे. तुम्हाला वाटेल की ह्या आताच ह्यांनी हे खोललेलं आहे, तर ते आपल्याला जर काही म्हणजे प्रॉब्लेम असेल जे आपण मागवतो त्याला, तर मुलींचा हट्ट होता की ते बर्थडे राहू दे, आधी तू खोलून बघ, आणि जर काही डिफेक्ट असेल, त्याच्यामध्ये काही फॉल्ट असेल, ते आपण रिटर्न करू आणि दुसरं मागवू. म्हणून मी हे आधी खोलून दाखवलंय त्यांना. पण खरंच ॲमेझॉनवरून आतापर्यंत जेवढं मी मागवलंय ना, काही फॉल्ट निघालेला नाही. खूप छान आहेत, खूप मस्त आहे. म्हणजे आता किंमत किती आहे ते विचारू नका, कारण मला माहिती नाहीये. सरप्राईज असल्यामुळे मला काही किंमत सांगितली गेली नाही. तरी असो, नंतर कळेलच मला कधीतरी, कारण मला महागातलं वस्तू घेतलेल्या आवडत नाही. तरी असो, मी खूप खुश आहे. आणि असेच अजून सरप्राईज येणारच आहे, पण ते सरप्राईज आता कधी येईल ते माहिती नाहीये. तर पाहूया. तर चला मैत्रिणींनो, काल रात्री आपण एक गिफ्ट ओपन केलं होतं. ते होतं कुकवेअर सेट होता. आणि आजही आपण एक गिफ्ट ओपन करतोय. तर त्याच्यात काय आहे हे काय माहिती नाहीये. तर हे ओरिसाचे जावई म्हणजे प्रभुनाथ चौधरी यांनी मला हे गिफ्ट पाठवलेलं आहे. मी काही ते घेत नव्हती, पण मला दम दिला गपचूप घ्यायचं, तर मी ते घेतलेलं आहे. तर आता आपण ओपन करूया ते. तर बघा, आजही कसं झालंय, आजही रात्रच आहे, कारण दिवसा आपली मानसी घरी नसते आणि त्याच्यामुळे ते ओपन करायला मिळत नाही. तर त्यांनी सांगितलं ओपन करून बघा, डॅमेज असेल तर आपण रिटर्न करूया. पण माझ्या मते तरी ॲमेझॉनवरून आलेले आतापर्यंत जेवढे अनुभव आहेत, तेवढं ॲमेझॉनचे गिफ्ट जे काय आहेत ते पॅकिंग छान असतं आणि डिफेक्टिव्ह नसतं. काय आहे बघूया आपण. तर ह्याच्यात आहे, हा बघा, मिक्सर ग्राइंडर. चलो ठीक है, ओके. हे बघा, बॉक्स के अंदर बॉक्स, बॉक्स के अंदर बॉक्स. क्या है ये जादू. अरे बाप, अरे बाप, अरे बापरे, मला अंशूची स्टाईल मारावी लागते. अरे बापरे, अरे निकलता ही नहीं है रे. निकल गया, निकल गया. आज परी खाण्यात बिझी आहे. ओ मस्त आहे, हेवी आहे. तर हे बघा, अशा प्रकारे आपलं हे तेजस्वीच्या मिस्टरांनी माझ्यासाठी हे गिफ्ट पाठवलेलं आहे. आतापर्यंत हे 4 गिफ्ट झाले आणि सगळे किचनचेच होते. एक सँडविच मेकर होता, एक आपला एअर फ्रायर होता, आणि हा मिक्सर, त्याचप्रमाणे आपलं कुकवेअर सेट. असे 4 प्रकारचे गिफ्ट होते. तर सगळे तुम्ही म्हणाल सगळं किचनचंच दिलंय. काय करू, मला किचनमध्ये राहायला खूप आवडतं. आणि दुसरी गोष्ट, मुली बोलत होत्या हे घेतो ते घेतो, पण मीच त्यांना म्हटलं नाही म्हणून. मला कपडे वगैरे काही नको आहे, मला साडी नको, मला ड्रेस नको. तर मला त्याची काही हौस नाही आहे.
तर त्याच्यामुळे मग ते विचार करून त्यांनी ही म्हणजे आपल्या छाया सुपर किचनमध्ये जे यूज करता येईल असे गिफ्ट त्यांनी मला दिलेले आहेत. तर ते गिफ्ट तुम्हाला कसे वाटले, आवडले का ते नक्की सांगा. तर मी आता इथेच व्हिडिओ संपवते, कारण जेवढे गिफ्ट येणार होते मुलींचे तर ते आलेले आहेत. त्यानंतर जे काही येणार आहे ते काय माहिती नाही, पण ते म्हणतात ना छोटा पॅकेज बडा धमाका, तसा आपला मानसीचा छोटा पॅकेज आहे पण बडा धमाका आहे. तिचं सगळ्यात मोठं गिफ्ट तिचंच आहे. तर अशा प्रकारे आपला आजचा हा व्हिडिओ इथे संपलेला आहे. माझे गिफ्ट कसे वाटले तुम्हाला ते नक्की सांगा. आणि त्याचप्रमाणे ज्यांनी कोणीला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर आणि अंशूच्या भाषेमध्ये बेल आयकॉन बटन दाबा. तर अशा प्रकारे आम्ही आज हा व्हिडिओ संपवतो, बरोबर ना? तोपर्यंत